मित्रांनो हां घेतला ना आपण 1 तारखेला पण एक व्हिडिओ घेतला होता त्यावेळेसचा कापूस आणि आजचा कापूस आज 20 दिवसामध्ये एवढा डिफरन्स आलेला आहे. मूग पण आहे. मी करण येरमुळे. आपण होटी या गावामध्ये दत्ता नागरगोजे यांच्या शेतामध्ये आलो आहोत. आपण 1/8 म्हणजे या ऑगस्टमध्येच 1 तारखेला आपण यांना ड्रिचिंगसाठी आपले औषधं दिले होते. फक्त त्यावेळेस यांचा कापूस तुजबरच होता, म्हणजे 2च पानावर होता. तो पण व्हिडिओ आहे आमच्याकडे. पण आणि आत्ताचा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आत्ताचा कापूस कसा आहे येऊन जाऊन फक्त. आणि त्यांनी लगेच ड्रिचिंग केली नाही आहे, एक 4-5 दिवसानं ड्रिचिंग केली. म्हणजे एक 10-15 दिवसामध्ये कापसाचा तुम्ही रिझल्ट बघू शकता. जसं की लाल पानं अजूनही त्याच्यावर आहे, बोकडा फिकडा, पण ते फवारणी केल्यास जबर होऊन जाईल. तरी पण वाढ वगैरे, चाफे आणि फुटवे डेरेदार कापूस झालेला आहे. हा पण बघा, हा छोटा आहे, ते पण बघा. का शेंडे किती आहेत हे बघा, शेंडे टाकण्यावरच आहेत. प्रत्येक ठिकाणी फुटे, कळा पण वेगळी आहे आणि फुटवे खूप आहेत. फुटवे काय कमी नाही आहेत. हा पण बघा का. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये मूग पण आहे, उडीद आहे. उडीद आहे. हे एवढं सगळं असून सुद्धा बघा, तुम्ही बघू शकता किंवा कसं आहे. नाही वे म्हणत ह्याला 15 ते 20 चाफा आहे, छोटा असून सुद्धा. हे अगोदरचा कापूस होता. आपण 1 ऑगस्ट रोजी हा व्हिडिओ घेतला होता. दत्ता नागरगोजे होटी सायगाव या गावामधला हा व्हिडिओ आहे कापसाचा. त्यांचा पूर्ण कापूस 2 पान 4 पान यापेक्षा काही वाढला नव्हता. खूप वेळेस म्हणजे त्यांनी फवारणी सुद्धा केली होती. आतमध्ये मूग आणि उडदाचं पण पीक घेतलं होतं. त्यामुळे जसा लावला होता त्याच अवस्थेमध्ये कापूस होता. तर यांना आपण ऑर्गॅनिक प्रोडक्ट दिले होते ड्रिचिंगसाठी. हा पहिला व्हिडिओ आहे.